नव्यानं होणाऱ्या नीट परीक्षेच्या आदल्या दिवशीच लातूरात नीट पेपर फुटी विरोधी कृती समितीच्या वतीने शहरातील गांधी चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले। नीट पेपर फुटीमुळे लातूरची बदनामी थांबवावी, नीटच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी, तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या मागण्यासाठी शहरातील गांधी चौकात विविध सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। आपल्याला माहिती आहे की पूर्ण देशभरामध्ये नीट पेपर फुटीमुळे 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। CBSEचा पेपरचा लीक झाल्यामुळे तिथेही काही जवळपास देशामध्ये 1 ते 1.5 कोटी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं का सफर झालेलं आहे। त्याचा एक आवाज उठवला पाहिजे। लातूर हे नीट पेपर फुटीचं केंद्र झालेलं आहे आणि लातूर हे नीट पेपर केंद्राचं किंवा लातूर पॅटर्न म्हणून ज्यांना निर्माण झालेलं आहे, ज्या ठिकाणातून सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थी इंजिनियर आणि डॉक्टर्स होतात, त्या लातूर हे खरं म्हणजे गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी नीट आणि स्पर्धा परीक्षेचं केंद्र झालेलं आहे। ते केंद्र बदनाम झालेलं आहे। ते केंद्र बदनाम होऊ नये, पुन्हा लातूरचा जो सुगंध आहे, ज्या पेपर फुटीमुळे लातूरमध्ये जो दुर्गंध निर्माण झालेला आहे, कोण फोडलं काय फोडलं त्याच्यात आम्हाला जायचं नाही, तो आमचा विषय नाही आहे। पण प्रश्न असा आहे की ह्या लातूरला सगळ्यांनी विनंती आम्ही करतो की लातूरला बदनाम नका करू। लातूर जे शैक्षणिक हब झालेलं आहे, जे लातूर शैक्षणिक क्षेत्र झालेलं आहे की ज्या ठिकाणी म्हणजे खरं सांगतो तुम्हाला की लातूरमधूनच खरं सामान्य विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली। हे खरं केंद्र आहे इथं। गरिबाच्या विद्यार्थ्यांना पुणे मुंबईला जाणं शक्य नव्हतं, पण दयानंद कॉलेज, शाहू कॉलेज, बसवेश्वर कॉलेज, सर्वने कॉलेज, इतर ज्या काही संस्था आहेत, कॉलेजेस आहेत, जसं आमच्या ग्लोबल इंग्लिश स्कूलचे आमचे इतर रमेश बिराजदार जे आहेत, इतर सगळे या सगळ्यांनी मिळून लातूरची परंपरा वाढवली आणि ती परंपरा कुठं टिकली पाहिजे आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही हे एक प्रातिनिधिक धरणे आंदोलन केलेलं आहे। ह्याच्यात मागण्या काय आमच्या आहेत की सर्व देश मागतोय की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा। त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची मागण्या दोन आमच्या आहेत की या नीट पेपर फुटीमुळे 23 लाख विद्यार्थी बाधित झाले। प्रत्येक विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षा केंद्रावर जावं लागलं 1 महिन्याच्या नंतर। प्रत्येकाचा खर्च झाला, गरीब पालकाचा खर्च झाला, श्रीमंत पालकांचा खर्च झाला। त्या प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र सरकारने 10,000 रुपये तरी कमीत कमी द्यावेत असं आमचं म्हणणं आहे। दुसरी महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की 10-12 विद्यार्थ्यांनी या नीट फेरपरीक्षा झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या आहेत। मग तुम्ही सडकवर मोटरसायकलवर पडलेल्या माणसाला आत्महत्या 10 लाख रुपये देता। मी या नीट पीडित विद्यार्थ्यांना सुद्धा, आता कोणी 1 कोटी मागतं, कोणी काय मागतं, तर सरकार किती, पण आमचं म्हणणं आहे की कमीत कमी 10 लाख रुपये तरी त्यांना त्या पालकांना द्यावे, जेणेकरून ते पालक सावरतील। का सावरतील? व त्यांच्या स्वप्नावर ते पालक अवलंबून होते की माझा मुलगा, माझी मुलगी डॉक्टर होईल आणि त्याच्यावर माझा संसार चालेल। हे जे पालकांचं स्वप्न होतं, ते पालकांचं स्वप्न उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यांनी कसं करायचं, कोणाकडे बघायचं त्या पालकांना? त्याच्या मुलांनी मुलींनी आत्महत्या केलेली आहे, ज्यांच्या स्वप्नाच्या आधारावर जे जगत होते त्यांच्यासाठी एक आम्ही त्या म्हणतो की 10 लाख रुपये द्यावे। त्याच्यासाठी प्रातिनिधिक आंदोलन आहे, हे कोणाच्या विरोधात नाही, काही नाही। आम्ही फक्त लातूरला बदनाम करू नका। लातूरच्या शिक्षण क्षेत्राचे पवित्र शिक्षण क्षेत्र आहे, ज्या सगळ्यांनी इथं काम केलेलं आहे, त्यांना सगळ्यांना एकत्र करून एक प्रातिनिधिक आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। भारत देश हा बुद्धांचा, महात्मा गांधींचा आणि विनोबा भावेंचा म्हणून ओळखला जातो आणि आपल्याकडे मॉरल व्हॅल्यूजला खूप महत्त्व आहे आणि ही कळ्यासुद्धा जीवनाच्या फुललेल्या नसतात आणि ज्यांनी इतके मोठे स्वप्न उराशी बाळगून वर्षानुवर्ष अभ्यास केलेला असतो, रात्रीचा दिवस करून अभ्यास केलेला असतो आणि आपल्या भारताची जर ही व्यवस्था, शासकीय व्यवस्था जर अशी कोलमडून पडत असेल आणि त्याच्यामध्ये होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना जर न्याय मिळत नसेल आणि ज्यांच्याकडे पैसा आणि दंडेलशाही आहे, अशी लोक जर पेपर फोडून या गरीब होतकरू विद्यार्थ्यावर अन्याय करत असतील, तर हे शासनाने कुठंतरी विचारात घ्यावं आणि याच्यातली ही सिस्टीम सुधारावी असं आमचं मत आहे। आणि मी 21 एप्रिलला मी आदरणीय धर्मेंद्र प्रतापजी सरांना मेल केलेला आहे आणि एक फॉर्म्युला सांगितलेला आहे आणि तो फॉर्म्युला NTA बऱ्यापैकी स्वीकारलेला आहे। त्याची मी प्रत आपल्याला देतो आता। याच्यानंतरही आम्ही त्यांना भेटणार आहोत
आणि आमच्या लातूरचं जी ओळख आहे, शिक्षण पंढरी म्हणून ओळख आहे, आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यातले विद्यार्थी इथं एक स्वप्न उराशी बाळगून येतात आणि मेहनत करून ते परीक्षेला बसतात. आणि काही विद्यार्थी माझ्यासमोर मी असे पाहिलेले आहेत की सर मला 650 मार्क्स मिळणार होते पण मला 425 मिळाले, 430 मिळाले. तर हा प्रकार माझ्या माहितीप्रमाणे मला ज्ञात असलेल्या सूत्रानुसार की हा याच वर्षी झालेला नाही, हे गेले 5-6 वर्ष झालं सतत चालू आहे. आणि कुठंतरी ही व्यवस्था आपल्याला थांबवली पाहिजे. जगाच्या पाठीवर जे पुढारलेले देश आहेत तर ते पुढारलेले देश या अर्थानं आहेत की ज्यांची शिक्षण व्यवस्था प्रामाणिक आणि सचोटीनं शिक्षण जिथं दिलं जातं, प्रामाणिकपणे शिक्षण दिलं असं, मग ते अमेरिका असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, सिंगापूर असेल, जापान, साऊथ कोरिया असतील. तर या देशातली की जी व्यवस्था आहे शिक्षणाची व्यवस्था ते या केंद्र शासनाने अभ्यासावी, ती स्वीकारावी. आणि आपला देश उगीच महासत्ता झाला असं म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं तो महासत्ता जर व्हायचा असेल तर शिक्षणामध्ये क्रांती झाली पाहिजेत, शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजेत. हा विषय घेऊन आम्ही इथं आलोत. आम्हाला कुणा एका व्यक्तीबद्दल किंवा कालपर्यंत काय घडलं आणि कुणी काय केलं याच्यावर आम्हाला भाष्य करायचं नाही. पण येणाऱ्या भविष्यामध्ये जे मुलं हुशार आहेत, होतकरू आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजेत, एवढीच आमची भूमिका आहे. आणि जुलैमध्ये आदरणीय धर्मेंद्र प्रताप साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, त्यांना आम्ही आणि विनायकराव पाटील भेटून याच्यातले सूत्र काही आम्ही त्यांना सादर करणार आहोत. जे जर स्वीकारले तर येणाऱ्या भविष्यातल्या पिढीवरती अन्याय होणार नाही, एवढाच आमचा केंद्रबिंदू आहे. धन्यवाद.